तर पब्लिक जय महाराष्ट्र जय हिंद। सध्या आपण क्रांती चौक मध्ये आहे, छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर माननीय राजेंद्र भाऊ जंजाळ यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे, कारण मी हा व्हिडिओ बनवतोय एक सामान्य नागरिक म्हणून, आणि क्रांती चौकामध्ये काय चाललंय काय नाही हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे एवढीच विनंती आहे। जर व्हिडिओ मध्ये काही चुकून बोललो तर माफ करा, माफी असावी, पण मला देखवत नसल्यामुळे मी व्हिडिओ बनवला आणि भाऊपर्यंत पाठवा, राजेंद्र भाऊ जंजाळ पर्यंत, छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर। तर चला दाखवतो क्रांती चौकाची परिस्थिती। तर पब्लिक क्रांती चौकच्या या साईडला मी थांबलेला आहे आणि या साईडची परिस्थिती अगोदर दाखवतो, नंतर त्या साईडची परिस्थिती तुम्हाला दाखवतो। तर चला पब्लिक। तर छत्रपती संभाजीनगरकर क्रांती चौकामध्ये सध्या अशी परिस्थिती चालू आहे बघा। लोक इथं दिवसा ढवळ्या दारू पित आहेत ते बघा, आणि जे लोक दयावान आहेत, दयाळू आहेत, जे की या गरीब लोकांना मदत म्हणून जेवण अन्न पाणी आणून देतात क्रांती चौकात, ते लोक इथं न खाता न काही करता इथं म्हणजे फेकून देतात। हे पहा, दारूची बॉटल आहे इकडं, त्याच्यानंतर म्हणजे हे पहा। बरं ठीक आहे, या गोष्टीला बघून काही वाटलं नाही मला, या गोष्टीला एक नॉर्मल गोष्ट ही म्हणजे दारू, त्याच्यानंतर नशा पाणी करणं क्रांती चौकामध्ये ही तर चुकीची गोष्ट आहेच, पण कचरा विचरा बघून काही वाटलं नाही। चला तुम्हाला दुसरी साईड दाखवतो। मित्रांनो, राग कधी आला माहितीये का? जेव्हा मी या साईडला आलो, बरोबर। आता ही साईड सगळ्यांनाच माहिती आहे की बाबा इकडं किल्ल्याविषयी, आपल्या महाराजांच्या किल्ल्याविषयी माहिती दिलेली। लोक बाहेरून, बाहेर खेडेगावचे लोक, त्याच्यानंतर बाहेर जिल्ह्यातले मुलं मुली, जे की आपल्या क्रांती चौकामध्ये येतात काहीतरी शिकण्यासाठी, काहीतरी बघण्यासाठी, आणि लोक ज्या आशेने येतात इथं बघतात, तर पब्लिक हे बघा, महाराजांच्या किल्ल्याविषयी माहिती इथं, आणि त्याच्याच बाजूला इकडं बघा, हे भीक मागणारे लोकांनी इथं संडास लघवी, त्याच्यानंतर हे बघा, हे दुसऱ्या साईडला या गोष्टीचा राग आलेला मित्रांनो। मला व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण हे बघा, व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की इथं दिवसा ढवळ्या डायरेक्टली ओपनली लघवीला बसतात, संडासला बसतात, आणि या लोकांना बोलण्यासाठी आपल्या क्रांती चौकामध्ये एकही सिक्युरिटी गार्ड नाही। म्हणजे महाराजांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ दिसायला पाहिजे असं माझं मत आहे। आपण विचारू, भाई कैसे क्या बेटा आप लोग इधर, ये बॉटल बॉटल में क्या है? तर पब्लिक, छत्रपती संभाजीनगर, आपल्या महाराजांचा परिसर बघा किती स्वच्छ आणि छान ठेवलेला आहे या लोकांनी। इथं दारू, सिगरेट, गांजा, त्याच्यानंतर रात्रीचा कार्यक्रम वेगळा चालू असतो, इकडं पार्ट्या आहे बाई, इथं चूल ठेवलेली मांडून, हे बघा, हे इकडं कचरा, दारू विरू पितो का यहाँ पर? चलो ठीक है, अभी मैं तो कुछ एक्शन लेने वाला नहीं है, अपने राजेंद्र भाऊ जंजाळ लेंगे, क्या लेंगे तो। तर पब्लिक हे बघा, या लोकांमुळे क्रांती चौक पूर्ण घाण झालेला आहे। ही पब्लिक आहे, इकडे दारूची बॉटल, ही आपल्या क्रांती चौकाची परिस्थिती। तर याला जबाबदार कोण? आपण नागरिक का कोण दुसरं कोणी? मला विश्वास आहे फक्त आता फक्त म्हणजे फक्त राजेंद्र भाऊ जंजाळ यांच्यावर। राजेंद्र भाऊ जंजाळ, तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर तुम्ही या गोष्टीवर काहीतरी ऍक्शन घ्या। महाराजांची ही दुसरी साईड क्रांती चौकाची, या साईडला दाखवतो तुम्हाला, ट्रॅफिक पोलीस असतात म्हणून या साईडला थोडीशी स्वच्छता वाटते मला, पण आपण मध्ये जाऊन बघू काय हाल आहे। मित्रांनो, काही चुकलं असेल तर तुम्ही मला बोला, कमेंट मध्ये मला कळवा की माझं काय चुकलं का, कारण या गोष्टी बघल्याच्या नंतर मला नाही तुम्हाला पण राग येणारच आहे। म्हणजे इथं डायरेक्ट शब्दात व्यक्त नाही करू शकत अशी परिस्थिती आहे बघा।
म्हणजे महाराजांच्या आजूबाजूचा जो परिसर आहे एकदम घाण झालेला आहे. इथं लघवी, संडास, त्याच्यानंतर भीक मागणारे लोक, हे रात्री वेगळा, म्हणजे ते शब्दात नाही सांगू शकत. कारण का, हा व्हिडिओ माझ्या घरचे पण बघतील, त्यामुळे मी शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत. इथं रात्रीचं काय चालतं राजेंद्र भाऊ, तुम्ही समजून घ्या. क्रांती चौकाची परिस्थिती सध्या काय समजून घ्या पब्लिक. विद्यार्थी भेटलेले आहेत, त्यांना आपण विचारू क्रांती चौकामध्ये आल्याच्या नंतर त्यांचा अनुभव काय होता. तर चला मग दीदी, क्रांती चौकात आल्याच्या नंतर तुला म्हणजे काय वाटतं परिसर आजूबाजूचा बघून? म्हणजे तुझ्या मनाला काय वाटतं ते एक दोन शब्द आम्हाला सांगशील? आम्ही बाहेरून आलतो क्रांती चौक मध्ये बघायला की शिवाजी महाराजांचा पुतळा कसा आहे कसा नाही, पण इथं आल्यावर सगळं अस्वच्छ वातावरण दिसल्यामुळे आम्हाला थोडं तरी पुढे खंत वाटते की हे वातावरण स्वच्छ झालं पाहिजे. इथून बाहेरून मुलं येतात बघण्यासाठी, त्याच्यामुळे स्वच्छता आपण ठेवलीच पाहिजे. थँक्यू दीदी. आपण आता दुसऱ्या दीदीला विचारू. दीदी, एक दोन शब्द. दीदी, तुला काय वाटतं क्रांती चौक मध्ये आल्याच्या नंतर वातावरण कसं इथं, आणि स्वच्छता, दारूच्या बॉटल्या काही दिसल्या का तुला इथं? हो, इथे स्वच्छता बिलकुल नाहीये, कारण की महाराजांचा पुतळा असला म्हणल्यावर इथं स्वच्छता पाहिजे, पण इथे खूप घाण आहे. आणि तिकडे पण जे रायगड वगैरे तिथे लावलेले तिथं पण स्वच्छता पाहिजे, त्याच्यावर पण धूळ खूप बसलेली आहे. आणि किल्ल्याविषयी जी माहिती मित्रांनो, त्या माहितीच्या बाजूला अक्षरशः या लोकांनी लघवी संडास केलेली आहे. ते बरं नाही. बाहेरचे लोक आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत महाराजाला बघण्यासाठी, महाराजांचा पुतळा बघण्यासाठी. तर बघा, हे विद्यार्थ्यांचं मन होतं, व्यक्त केले त्यांनी. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय महाराष्ट्र. तर पब्लिक, ही होती क्रांती चौकातली सध्याची परिस्थिती. तर मला माहिती आहे, मला आशा आहे आणि मला विश्वास पण आहे की या गोष्टीवर काही ना काही म्हणजे निर्णय, तोडगा काही ना काही करतीलच. तर पब्लिक, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. आणि हा व्हिडिओ भाऊपर्यंत गेला पाहिजे. कोणापर्यंत? छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र भाऊ जंजाळ यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे. कारण मला विश्वास आहे त्यांच्यावर की काही ना काही ऍक्शन घेतील या गोष्टीवर. मित्रांनो, मी कमीत कमी 1.5 तासापासून क्रांती चौक मध्ये फिरतोय. गळा कोरडा पडला तरी पण मला डोक्यामध्ये आलं की व्हिडिओ बनवायचा आणि व्हिडिओ शेअर करायचा. मला माहिती या गोष्टीवर काही ना काही तोडगा निघल. तर भाऊ राजेंद्र भाऊ जंजाळ, तुम्ही या गोष्टीवर काही ना काही तोडगा काढा. जय महाराष्ट्र, जय हिंद.